आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कामिनी येऊ का? कामिनी अगं आम्ही काय म्हणतोय, आज जे काय घडलंय का नाही ती डोसक्यातनं काढून टाक. कसं काढू? एवढा अपमान झालाय माझा, किती बी प्रयत्न केला ना तरी डोक्यातून जात नाहीये. काका हा आपण लय घाण अडकलोय बघ. मला या समध्यातून कसं सुटायचं काही कळना झालंय. अगं कामिनी आपण अडकत नसतोच कधी. हा कारण माझ्याकडे त्यासाठी एक जबरी प्लान आहे. प्लॅन? कसला प्लॅन? हे बघ कामिनी, आता ही अशी बोटावर मोजणारी माणसं आहेत का नाही, ती आपल्याला कामासाठी नाही म्हटली. हा पण अशी मार्केट यार्डात अजून बरीच माणसं आहेत जी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि आपल्या बरोबर व्यवहार करायला तयार बी आहेत. मग कशाची वाट बघतोय? बोलव की त्यांना, लगेच व्यवहार करू आपण त्यांच्या बरोबर. काक हो असं नसते होत. त्यांना बी जरा पैशाचा आमिष दाखवायला लागते, त्यांना पैसे चारावे लागणार. तेच तर नाही येत ना आपल्याकडं. असं कसं पैसा नाही? राजाच्या राणीला डोहाळं लागते, कोपऱ्यानं खणलं तरी सोनं निघते. काकी काका जे काही बोलायचं ना ते स्पष्ट बोला, माझ्या डोक्यात जाऊ नका उगाच. अगं आपल्याकडे गावातल्या लोकांच्या जमिनीचे पेपर आहेत ना व. अगं ते पेपरच सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. कामिनी हे बघ, म्हणजे बरीच वर्ष झालं ना एक बिल्डर आमच्या मागं लागला होता. राजापुरी आहे का नाही, तिथं आपली जमीन आहे. त्या जमिनीचा तुकडा त्याला पाहिजे होता टोले जंग मॉल बांधण्यासाठी. आम्ही त्या संदर्भातलं सगळं प्रयत्न बी केलं होतं. बरं वसुंधरा मॅडम म्हणली गरिबांच्या जमिनीला हात लावायचा नाही, हुकूम आहे माझा. राहिलं सगळं जिथल्या तिथं. पण आता संधी आपल्या हातात आहे. तू इथला हुकमाचा एक कायस, आपण आपला निर्णय घेऊ शकतो की. हा तू ह्या सगळ्या जमिनीचा व्यवहार करून टाक. अगं लय पैसे येतील आपल्याकडं. हा आणि मग जी लोक आपल्याला नाही म्हणलीत का नाही त्यासनी असं ऐकत घेऊ आपण. हा मार्केटमध्ये आहे का नाही आपल्याकडं मान वर करून बघायचे टाप नाही राहणार कुणाचे. कामिनी हे डील झालं ना तर आपल्याच फायद्याचं आहे. करायचं का माही डील? कोण बिल्डर आहे ना त्याला उद्याच्या उद्याच बोलवा. बिल्डर तो तर आमच्याच खिशातला आहे. दिनकरराव लय उपकार झाले बघा तुमचे. तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाही. नाही नाही मॅडम, असं नाही बोलायचं. अहो म्या का परका आहे का? अहो माझं कर्तव्यच आहे ती. अहो जावई बापू आहेत ते आमचं, त्यांच्यासाठी काय केलं तर त्यात उपकारानं आभार कसलं. होय सगळं भारी आहे बघा, आणि इथनं पुढे पण सगळं भारीच होणार. आता सुंदरला एखादी आठवण आठवली का कामच पत्ते. सुंदर आठवण ना गोड आठवण. बारक्या जरा शांत बस ना. मनाविरुद्ध उगाच फोर्स कशाला करतो त्यांना आठवायला? त्यांना जेवढा वेळ घ्यायचा ना तेवढा घेऊ दे. तू त्रास नको देऊ त्यांना. बाय बाय बरोबर आहे तिचं. उगीच त्रास देऊ नको माझ्या सुंदरला. मॅडम तुमचं बरोबर आहे,
पर बारक्या बी चुकीचं नाही. हसत दंगा करत जावई बापूने थोडं थोडं आठवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. भाई ते बी खरं आहे म्हणा. चला तुम्ही गप्पा मारत बसा, मी जेवणाचं बघते. हे काय जेवण तयार आहे? कोणी बनवलं जेवण? अक्षरा काय ग? अगं सुंदर, हे समजा कुठून आलं? ह्या बारक्यानं शेजारच्या काकींकडनं आणलंय. बारक्या, खरं खरं सांग, कुठून आलं हे जेवण? अहो त्याला काय बी बोलू नका. हे समजा जेवण मॅच बनवलं आहे. हा आता तुमच्या एवढं चांगलं नाही झालं आहे, पण मला जेवढं जमतं ना तेवढं केलंय बघा. अरे पण सुंदर, तू जेवण करायला शिकला कधी? कुणाकडं आणि कुठं? अहो आहे किती प्रश्न विचारताय. मी सांगतो, सुंदर का नाही सगळं मोबाईल मध्ये बघून शिकला. आणि मी बी त्याला मदत केली, मोबाईल असा हातात धरून. अहो याची काय गरज होती? मी आल्यावर बनवलं असतं ना जेवण. तर काय उगीच त्रास घेतलास? तुला नसती कसरत करायला लागली सुंदर. अहो कसरत कसली, उलट खरी कसरत तुमच्या दोघींची होती बघा. दोघीच करताय समज. ती कामिनी तुम्हाला राबवून घेते, त्यात तुमची ताकद संपते आणि परत मग घरला येऊन समजांसाठी जेवण बनवायचं.